आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। विधान परिषदेच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी अजित पवारांच्या गटानं काहीसा वेळ मागितलाय। अजित पवार गटानं 1 महिन्यांचा अधिकचा कालावधी आपल्याला मिळावा अशी मागणी केली आहे। 5 डिसेंबरला आमदारांना विधिमंडळाकडून 8 दिवसात उत्तर सादर करा अशी नोटीस पाठवण्यात आली होती। त्यावर अजित पवार गटानं उत्तरासाठी 1 महिना अधिकचा कालावधी मागितलाय। या संदर्भातली आणखी माहिती निलेश बुधावले आपल्याला देतील। निलेश, कविता, आमदार अपात्रतेसंदर्भात दोन्ही गटाला विधिमंडळाकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या। खरं तर विधानसभेच्या ऑलरेडी नोटीसा गेल्या होत्या आणि त्याला उत्तर देखील दोन्ही गटाच्या वतीने देण्यात आलेलं आहे। आता लवकरच विधान परिषदेमध्ये देखील आमदार अपात्रतेसंदर्भामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि नोटीस देण्यात आली होती। याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर शरद पवार गटातील एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड यांना विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणी नोटीस देण्यात आली। शरद पवार गटामध्ये अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, रामराजे नाईक निंबाळकर, विक्रम काळे, बाबाजानी दुराणी, सतीश चव्हाण यांना नोटीस देण्यात आलेली आहे। या सर्वांनी आता 1 महिन्याचा अधिकचा कालावधी नोटीसीला उत्तर देण्यासाठी मागितलेला आहे। तर शरद पवार गटाने मात्र आमदार अपात्रते प्रकरणी नोटीसीला उत्तर दिल्याची माहिती आहे। कविता, धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।